सोलापुरातील मुक्त पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अशोक सामल यांना वधूवर सूचक केंद्राच्या माध्यमातून एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 कायद्यान्वये कलम 319(2), 318(4), 204, 238, 126(2), 115(2), 351(2), 352(3), 5, 7 मे 2025 रोजी गुन्हा नोंदवून त्याच दिवशी आरोपीस ताब्यात घेतले। सदर गुन्ह्याचा तपास चालू असून दाखल गुन्ह्यातील आरोपी नामे अशोक दशरथ सामल, वय 46 वर्षे, व्यवसाय पत्रकार, राहणार गांधीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करून त्यांना त्यांच्या अटकेची कारणे सांगून त्यांना दिनांक 7 मे 2025 रोजी अटक करण्यात आली आहे। आरोपीस अटक केल्याबाबत त्यांचे नातेवाईक नामे अमर व्यंकटेश एकलदेवी, वय 34, राहणार जुना विडी घरकुल, H ग्रुप, सोलापूर यांना समक्ष माहिती दिली आहे। तसेच सदर आरोपींना जामीन हक्काची माहिती दिलेली आहे। तसेच वरिष्ठांना सदर बाबत माहिती देण्यात आली आहे। सदर आरोपी नामे अशोक दशरथ सामल याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता आरोपी उडवाउडवीचे उत्तरे देत असून तपासाला कोणतेही सहकार्य करत नाही म्हणून पोलीस कस्टडीची मागणी केली। सदर युक्तिवादामध्ये सदरची घटना दिनांक 27 मे 2025 ते 5 मे 2025 रोजीपर्यंत घडलेली आहे। आरोपी यांच्या सदर फिर्यादीमध्ये घटना घडतेवेळी कुठेही रक्कम घेतल्याबाबत पुरावा नाही। सदर गुन्हाही 7 मे 2025 रोजी दाखल झाला असून FIR दाखल होण्यामध्ये 2 दिवसाचा विलंब आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी अशोक सामल यांचा कोणताही संबंध नाही, ते निर्दोष आहेत असा युक्तिवाद केलेला आहे। सदर व्यक्तीवर ग्राह्य धरून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी यांनी 20,000च्या जात मुचलक्यावर जामीनचा अर्ज मंजूर करण्यात आलाय। या कामी ज्येष्ठ विधिज्ञ मोहन कोरापाटी, ॲडव्होकेट अनिल वासम, श्याम आडम आदींनी काम पाहिले। फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी अशोक सामल यास जामीन मंजूर। यातील हकीकत अशी की फिर्यादी हे 45 वर्षाचा इसम असून त्यांना लग्न करण्याकरिता, मुलगी पाहण्याकरिता अशोक सामल व इतर लोकांकडे येऊन लग्नाची मागणी केली असता सदर आरोपी यांनी रक्कम रुपये 1,48,000 रुपये फिर्यादी यांच्याकडून घेऊन सदर रक्कम घेऊनही लग्नासाठी मुलगी न देता फसवणूक केल्याप्रकरणी MIDC पोलीस स्टेशन येथे आरोपी अशोक सामल व इतर अन्य आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 319, 318, 204, 238 व इतर कलमान्वये गुन्हा नोंद झाली आहे। आरोपीला अटक करून मेहरबान कोर्टात हजर केली असता त्यांच्या वतीने, आरोपीच्या वतीने मेहरबान कोर्टामध्ये जामिनाचा अर्ज दाखल करून असा युक्तिवाद करण्यात आला। आरोपी हे सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार असल्याकारणामुळे पोलिसांनी विनाकारण खोट्या गुन्हा दाखल केलेला आहे व सदर गुन्ह्यात 2 दिवसाचा विलंब आहे आणि सदर आरोपी यांनी कोणताही रक्कम स्वीकारलेली नाही फिर्यादीकडून असे युक्तिवाद केले असता सदर युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी 20,000च्या जात मुचलक्यावरून आरोपीस जामीन मंजूर केले।